बातम्या सविस्तर पाहूया। 3 वर्षांनंतर युरोपच्या दारी शांतता नांदणार असे चिन्ह दिसत असतानाच एक नवा वाद उफाळून आलाय। वादात सापडले ते फ्रेंच राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, ब्रिटनचे स्टारमर आणि जर्मनीचे मर्ज यांची एक भेट झाली। या भेटीचा व्हिडिओ समोर आला आणि त्यातल्या मॅक्रॉन यांच्या एका कृतीनं साऱ्या जगाचं लक्ष वेधलं। त्यात मॅक्रॉन काहीतरी लपवत असल्याचं दिसतंय आणि त्यावरूनच संशयाचं वातावरण निर्माण झालं। नेमकं काय घडलं? लपवलेली नेमकी गोष्ट कोणती होती? मॅक्रॉन नेमकं काय लपवू पाहत होते? त्यांच्यावर आरोप काय झालेत आणि फ्रेंच राष्ट्राध्यक्ष कार्यालयाकडून काय स्पष्टीकरण देण्यात आलंय? पाहूया एक ग्लोबल रिपोर्ट। वरवर पाहिलं तर हा व्हिडिओ आहे फ्रेंच राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर आणि जर्मनीचे नवे चान्सलर फ्रेडरिक मर्ज यांच्या भेटीचा। तसं म्हटलं तर त्यात काय वावगं? सध्या युक्रेन रशिया यांच्यात थेट समोरासमोर चर्चेला सुरुवात होणार आहे। तुर्कीमध्ये दोन्ही राष्ट्रप्रतिनिधी भेटतील, युद्धविरामावर चर्चा करतील। त्यानिमित्तच युरोपमध्येही घडामोडी घडतायत, नेते आपापसात भेटतायत। हे तिघही त्याच निमित्तानं भेटले। मात्र भेटीचा हाच व्हिडिओ सध्या चर्चेत आलाय तो मॅक्रॉन यांच्यामुळे। ते या भेटी दरम्यान टेबलवर ठेवलेली एक वस्तू लपवतायत। पुन्हा एकदा हा व्हिडिओ नीट पहा आणि आंतरराष्ट्रीय राजकारणात खळबळ उडाली ती एका दाव्यानं। मॅक्रॉन यांनी लपवलेली ती वस्तू कोकेन या अंमली पदार्थाचं पॅकेट आहे असा दावा काही ऑनलाईन नेटकऱ्यांनी केला। त्यानंतर जोरदार गजब झाला। फ्रेंच सरकारनं यावर तातडीनं स्पष्टीकरणही दिलं। ते कोकेन नव्हतं तर तो नाक पुसण्यासाठी वापरलेला टिश्यू पेपर होता असं पुराव्यानिशी फ्रेंच सरकारनं स्पष्ट केलं। तसंच हे युरोपीय एकतेविरोधातलं षडयंत्र होतं असा पलटवार करण्यात आलाय। जेव्हा युरोपीय एकतेमुळे काही लोक अस्वस्थ होतात तेव्हा अशा प्रकारची खोटी माहिती पसरवली जाते। लोकांना साधा टिश्यू पेपरही एखाद्या ड्रग्ज सारखाच दिसतो। ही खोटी बातमी फ्रान्सच्या शत्रूंनी पसरवली आहे। हे शत्रू परदेशात आणि देशातही आहेत। त्यांच्या खोट्या प्रचारापासून आपण सावध राहिलं पाहिजे। गुरुवारी तुर्कीच्या इस्तंबूलमध्ये युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांची रशियाशी थेट बोलणी होणार आहेत। गेल्या 3 वर्षात पहिल्यांदाच ही समोरासमोर बोलणी होणार आहे। त्यासाठी युरोपमध्ये जोरदार हालचाली घडतायत। मॅक्रॉन, स्टारमर आणि मर्ज हे तीनही राष्ट्रप्रमुख झेलेन्स्कींना भेटण्यासाठी तुर्कीला जात होते। तिघही एकाच ट्रेनमधून प्रवास करत होते। वाटाघाटींदरम्यान रशियानं तातडीनं शस्त्रसंधीसाठी तयार व्हावं या दृष्टीनं आखणी केली जाते। अशात या तिघांच्या भेटीचा हा व्हिडिओ समोर आला आणि मॅक्रॉन यांच्या एका कृतीचा वेगळाच अर्थ काढण्यात आला। ऑनलाईन तसे दावे करण्यात आले। इतकंच नाही तर तिघांनीही नशा केली असाही दावा करण्यात आला। मात्र त्यानंतर फ्रेंच सरकारनं त्यावर सडेतोड उत्तर देत हे दावे फेटाळून लावले। त्यामुळे आता ऑनलाईन सुरू झालेलं वादळ ऑनलाईनच विरलंय। गेल्या आठवड्यात शनिवारी रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी युक्रेनसह युद्धविरामाबाबत गांभीर्यानं चर्चा करण्यासाठी तयार असल्याचं सांगितलं। त्यानंतर ट्रम्प यांनी झेलेन्स्कींनीही हा प्रस्ताव स्वीकारण्याचं आवाहन केलं। त्या आवाहनाला प्रतिसाद देत झेलेन्स्की यांनीही चर्चेसाठी येण्याचं आमंत्रण स्वीकारलं। गुरुवारी तुर्कीच्या इस्तंबूल शहरात पुतीन यांची वाट पाहिली, म्हणजे युद्ध थांबवण्यासाठी चर्चा होऊ शकेल। आता अधिक जीव गमावण्यात काही अर्थ नाही। मी स्वतः गुरुवारी पुतीन यांची तुर्कीत वाट पाहिली। आता युद्धविरामाच्या चर्चेपूर्वीच हा खोडसाळपणा करण्यात आल्यानंतर युरोपीय देशांकडून अधिक सतर्कता घेतली जाते। अर्थात अशा काही घटनांचा युद्धविरामासारख्या गंभीर वाटाघाटींवर फारसा परिणाम होत नसतो। मात्र युद्धविरामाच्या बैठकांपूर्वी काही काळ वातावरण मात्र ढवळून निघालं। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।